Hello Pratik, hello Tina. हेलो हेलो मैम। मैम। गुड वी आर इवनिंग। सेलिब्रेटिंग अचीवर्स ऑफ मनी उपासना. इसके लिए ये सब पॉडकास्ट हम कर रहे हैं. तर आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपल्या बरोबर आहेत दोन मित्र, दोन आंतरप्रुनर्स आणि दोन सक्सेसफुली बिझनेस ड्रायव्हिंग एनर्जीज, ज्यांनी 5 वर्षापूर्वी एक ऑक्झिऑन नावाची त्यांचा ब्रँड सुरू केला इन द हेल्थ केअर सेक्टर. They do products for weight management. They do supplements in this wellness industry. आणि या सगळ्या प्रवासामध्ये they have been consistent. आणि today they have more than 150 products and doing absolutely phenomenal. So टीना, प्रतीक, तुमची ही जी मोटिवेटिंग स्टोरी आहे, at this such a young age, as become an entrepreneur is a dream of everybody. बट आई नो ये इतना आसान नहीं था. We've gone through a lot, right? यस। But how did all this journey of Mani Upasana, or since the time you've been connected to us, help you? Is is something that interesting that we all will want to know about it. यस। एंड यस। इवन मुझे सुनना अच्छा लगेगा कि इसके पहले आपकी लाइफ कैसी थी, आप कैसे थे, और जब से आप ये सब कर रहे हो आपके पर्सनालिटी में, इमोशनली, प्रैक्टिकली, मॉनेटरी लेवल्स पे क्या क्या शिफ्ट आए. सो ओवर टू यू. थैंक यू सो मच मैडम। मैं अपने से स्टार्ट करती हूँ पहले, क्योंकि मैंने पहले ज्वाइन किया था। तर मी मराठीत बोलणार. माझी जर्नी जी सुरू झाली ती 2015 पासनं झाली. तुमचं नागपूरला एक सेशन झालं होतं मनी उपासना, मिनी मनी उपासना 2 दिवसांची. जी आता 5 ते 6 महिन्यांची मनी उपासना असते ती अटेंड नव्हती केली, पण 2 दिवसाची छोटीशी पॉकेट साईज मनी उपासना मी केली. आणि मी त्याच्यानंतर जे माझ्या लाईफ मध्ये जो शिफ्ट आला, 360 डिग्रीजचा चेंज होता तो. मनी उपासनाच्या आधी किंवा तुमच्या परिवाराला भेटायच्या आधी माझी जी परिस्थिती होती, फायनान्शियली, इमोशनली आणि रिलेशनशिप्समध्ये इतके काही गोष्टींमधनं मी जात होते. म्हणजे कुठे सक्सेस सारखं मला कुठे कधी काही दिसलं नाही माझ्या लाईफमध्ये. जी पर्सनॅलिटी होती माझी अशी दबलेली होती. सगळं काही आहे माझ्याकडे, चांगले लुक्स आहेत, चांगला म्हणजे बोलू शकते मी चांगली, पर्सनॅलिटी चांगली आहे, सगळं आहे. पण आतमध्ये कुठेतरी स्वतःबद्दल खूप कमतरतेची भावना होती. लहानपणापासून मी ज्या एका फेजमधनं गेलेली लाईफच्या, तर त्या फेजमुळे आहे की कशामुळे मला माहीत नाही, पण मी कुठेतरी अशी दाबून होती स्वतःला आतमध्ये. एक्सप्रेस करू शकत नव्हती किंवा मग अग्रेसिव्हली एक्सप्रेस करायची. त्याच्यामुळे माझ्यावर म्हणजे मी थोडं म्हणजे लोकं माझ्यापासून एक डिस्टन्सच ठेवायचे. आणि असं होतं की कुठलीही गोष्ट मी करायचं डिसाईड केलं स्वतःसाठी, की एक करायची आणि एक सोडायची, एक करायची, एक सोडायची. त्याच्यामुळे माझ्यावर कोणी ट्रस्ट करत नव्हतं. ना मला कोणी पैसे देण्यासाठी ट्रस्ट करायचं, ना कुठल्याही गोष्टीसाठी. कारण त्यांना दिसायचं की हे एक धरते, एक सोडते. हिच्या म्हणजे माझं ते पॅटर्नच बनलं होतं. कुठलंही काम करायचंय तर मी असे कितीतरी बिझनेसेस केले आणि सोडले. 25 ते 30 बिझनेसेस मी ट्राय केले. 20 वर्षाच्या स्पॅनमध्ये आणि केले आणि सोडले. मला कोणी भेटायचं तेव्हा मला हेच विचारायचे, की "तू काय करताय?" तर मी आज जे करत आहे, मग 2-4 महिन्यांनी भेटल्यानंतर मला विचारायचे, "तो तुझा बिझनेस कसा सुरू आहे?" तर मी सांगायची, "तो सोडला मी आता दुसरा करते आहे." तर असं म्हणजे सुरूच राहिलं माझ्यासोबत. रेस्टॉरंटचा बिझनेस सुरू केला मी. मी काय म्हणतात रस्त्यावर मोमोज विकलेत. आणखीन लिक्विड सोपचा बिझनेस केला. लोकांच्या घरी-घरी जाऊन वॉशिंग पावडर वगैरे विकले. हे सगळे एक्सपिरियन्स मी घेत आली होती आणि मला हे सगळं करताना लाज वाटत नव्हती. पण कुठेतरी असं वाटत होतं, की ही ना हे माझ्या लेव्हलचं काम नाहीये. हे याच्यासाठी नाही झालेली मी. पण कॉन्फिडन्सच नव्हता स्वतःला उभं करायचा. आणि लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडल्या 2010 नंतर. डिव्हॉर्स झाला माझा आणि मी नागपूरला शिफ्ट झाले आणि त्याच्यानंतर काहीच नव्हतं माझ्या आयुष्यात करण्यासाठी. इतका डाउनफॉल होता. असेच लोकं मला भेटले लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये, ज्यांनी नेहमीच धोका दिला मला. कधीच मला अपलिफ्ट केलं नाही, नेहमीच डाउन केलं. आणि त्या खड्ड्यातून मी 2015 मध्ये कुठून म्हणजे माझ्या नशिबात असेल तुम्हा लोकांशी भेटणं. जर मी नसती इथे, तर मी आता जिथे बसलीये तिथे असूच शकली नसती. कारण कोण मला उचलून तिथे आणलं असतं? पॉसिबलच नव्हतं ते. त्या जर्नीमध्ये मी काय-काय शिकली म्हणजे त्या 2 दिवसाचा तो इतका छोटा स्पॅनमध्ये मी ती 2 वर्ष प्रॅक्टिस केली. जे काही तुम्ही शिकवलं, मी असं स्पंजसारखं ॲब्झॉर्ब केलं सगळं काही.
आणि बस मी डेडिकेशननी मी सरेंडर केलं होतं तुम्हाला आणि सरांना, की ह्यांनी जे शिकवलंय बस मला ते प्रामाणिकपणे करायचंय. हा प्रामाणिकपणे मी कायम ठेवला माझा आणि आतापर्यंत तो आहे, की तुम्ही जे शिकवता मी त्याला दगडावरची रेष समजूनच प्रॅक्टिस करते. तिच्यात मी काही आपलं घालत नाही किंवा काढत नाही आणि त्याचेच रिझल्ट्स मला दिसत आहे. मग ते मनी उपासनाचे असो प्रोग्राम्स किंवा मग शिवोहमचा प्रोग्राम असो, एंजल्सचा प्रोग्राम असो, सप्तचक्राचा प्रोग्राम असो, प्रत्येक आणि आता नवीन जो लॉन्च झालाय ऋणानुबंध, प्रत्येक प्रोग्रामनी माझ्या लाईफला इतकं एलिव्हेट केलेलं आहे आणि आता मी जे लाईफमध्ये जे चेंजेस पाहते माझ्या, ते इतके ट्रिमेंडस आहेत. आता जी स्टॅबिलिटी आलेली आहे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, माझ्या फायनान्शियल स्टेटसमध्ये जी स्टॅबिलिटी आलेली आहे. अ, म्हणजे आता स्पिरिच्युअल लेव्हलवर मी इतकी काम आहे म्हणजे मी कोणी नाही आहे तरी मी स्वतःला स्टेबल ठेवू शकते. तुमच्याशी एकदा माझं कन्सल्टेशन झालं होतं तेव्हा तुम्ही मला हेच म्हटलं होतं. मी म्हटलं होतं, "मॅडम मला खूप एकटं वाटतं आणि म्हणजे मला ते एकटेपणाची फिलिंग असते." तेव्हा तुम्ही मला म्हटलं होतं, की तुला हे चांगला प्लस पॉइंट आहे तुझ्याकडे, की तू एकटी आहेस. तुला दुसऱ्या लोकांना मॅनेज करायची गरज पडत नाही. म्हणजे तुला बच्चे मॅनेज नाही करायचे, तुला नवरा मॅनेज नाही करायचा आहे. तर तू स्वतःला एलिव्हेट कर. त्या एकटेपणाला तू डाउन नको ठेवू, हे खराब नको समजू. त्याला तू आपला ब्लेसिंग समज आणि तुला एकटे राहायचा चान्स मिळालाय आणि तिच्यात तू स्वतःला ग्रो कर. तर मला ते सुरुवातीला पटत नव्हतं. पण मग मी टॅपिंग करत म्हणजे मी ते तुम्ही जे प्रोटोकॉल्स दिले, मी ते टॅपिंग करत स्वतःला इथपर्यंत आणलं. पण जो मी डाउनफॉल पाहिला होता, ज्याच्यामध्ये मी स्वतःला म्हणजे इतक्या कमतरतेत होती, म्हणजे मॅडम मला असं खरंच असं वाटतं, की तेव्हा मला असं वाटायचं, की 5,000 ही मी कमवायची लायकी नाही. मी जिथे कुठे जॉब केला, तिथे 3 महिन्याच्या वर टिकली नाही मी. माझ्यात तो कॉन्फिडन्सच नव्हता. कुठे जाऊन जॉब करायचा, लोकांशी बोलायची भीती वाटायची. आणि सतत कमतरता वाटत राहायची काहीतरी, काहीतरी कमी आहे, मला इंग्लिश बोलता येत नाही, हे तर सतत मला जाणवत राहायचं. पण जेव्हा मी 15 मध्ये मी जेव्हा प्रतीकला भेटले, आम्ही एम-बी-ए सोबत केलं कॉलेजमधनं आणि तेव्हा मी प्रोटीनचं काम करत होते, पण मी दुसऱ्यांसाठी करत होते कमिशन बेसिसवर. आणि मग मी त्यांच्यासोबत काम करताना माझी पॉकेट मनी निघून जात होती. पण मग जेव्हा प्रतीक आला, तेव्हा मसाल्यांचंही काम करत होती मी. तर मग ते मसाल्यांचं काम करता मी प्रतीकलाही म्हटलं, "तू कर माझ्यासोबत काम." तर तो तयार झाला. आणि त्याला काही गरज नव्हती करायची. त्याच्या घरी स्वतःचं त्यांचं सोन्याचं दुकान वगैरे आहे, शॉप आहे चांगलं मस्त मोठं. तरी तो माझ्यासोबत मसाले वाटायचा. आम्ही दोघंही सोबत मिळून कामं करायचो. आणि असं झालं की बिना मी कोई त्याला है क्या म्हटलं ऐसा काम जो आपने किया नहीं है? नहीं ना मैम, वही तो बता रही हूँ, मैंने बहुत काम किया पर फिर उसके बाद मुझे ये मतलब जब बनी उपासना आई, उसके बाद मुझे ये क्लैरिटी आई कि मुझे करना क्या है। जो अब तक नहीं थी क्लैरिटी, तो वो मुझे क्लैरिटी आई। जो मुझे हमेशा रिलेशनशिप्स में बोलो या लोगों के साथ जो कनेक्शन में जो मेरे को हमेशा दिक्कत आती थी, जब प्रतीक आया, तो उसके बाद मेरे को वो एक जो बोलते हैं ना कि इतना स्टेबल हमारी फ्रेंडशिप है, बिज़नेस को लेके, तो हम लोग हमेशा मतलब प्रॉपरली कनेक्ट कर पाते हैं एक-दूसरे से और फिर मैंने इंसिस्ट किया इसको कि आजा भई तू भी कर मेरे साथ ये। क्यों मैं अकेले ही प्रैक्टिस कर रही हूँ तो उसका इतना बेनिफिट दिख रहा है, तो तू भी कर साथ में। तो वो उसी का नतीजा है मैम ये जो हम लोग कभी कर रहे हैं। तो अ, बस मैं तो यही चाहूँगी कि ये सब चीज़ें जो आप लोग सिखा रहे हैं उसके लिए मतलब ऐसा ऐसा मैंने अभी तक किसी भी प्लेटफ़ॉर्म पे देखा नहीं है। इस तरह का पर्सनलाइज़्ड कोर्स जो आप लोग अभी हमको सिखा रहे हो, प्रोग्राम्स जो ले रहे हो म्हणजे असं आहे की जे तुम्ही प्रोटोकॉल्स घेत आहेत, ज्या इमोशन्सवर घेत आहे, ते इतके पर्सनलाइज आहे की 500 लोकांचा, 1000 लोकांचा ग्रुप आणि ऑनलाईन इंटरनेटवर इतके लोकं जरी त्याला पाहतील, तरी तो प्रत्येक जण पर्सनली कनेक्ट करेल प्रत्येक प्रोटोकॉल सोबत. प्रत्येक तुम्ही शिकवलेल्या टेक्निक सोबत. तर इतकं ते स्वतःमध्ये भिडणारं आणि मी म्हणजे आता ह्या मोमेंटला मी जो प्रॉब्लेम फेस करताय लाईफमध्ये, त्या प्रॉब्लेमशी कनेक्ट होणारे ते सगळे तुम्ही टेक्निक शिकवत आहे, प्रोटोकॉल शिकवत आहे. तर त्यांनी पर्सनॅलिटीमध्ये 100% चेंज येणारच. फक्त प्रॉब्लेम हा येतो, की म्हणजे आम्ही लोकं प्रॅक्टिस करणं बंद करतो. त्याच्यामुळे मग ते रिझल्ट्स दिसणे बंद होतात. तर हा सगळ्यात जर कोणाला याचा बेनिफिट होत नसेल, तर त्यालाच नाही होणार, जो प्रॅक्टिस करणं बंद करेल. तर ह्याचा म्हणजे मेन की आहे, ती आहे प्रॅक्टिस. जे सांगितलं, जसं सर म्हणतात, "धू" म्हटलं तर धुवायचं. तर
धुतल्यानेच ते साफ होणार आहे. त्याच्याशिवाय ते काही होणार नाहीये साफ. आणि म्हणजे आता मी तर बरंच बोलते. आता प्रतीक नाही नाही बोल. ना नाही एक तू मला सेट. महत्वाचं काय याच्यात ऍड करायचं ना, सी फक्त प्रॅक्टिस नाहीये. कधी-कधी ना, जसं यू सेड की जेव्हा तुम्ही मला सांगितलं, की आय फील लोनली. सी आपलं रिलेशन आय थिंक 2015 पासून आपण हां. कनेक्टेड आहे. येस. आणि मला माहित नाही आपण किती गोष्टींवर काम केलंय हो. रिलेटेड टू युअर लाईफ. म्हणजे येस. इट वुड बी युअर चाइल्डहुड, इट वुड बी येस. एनी ऑल दॅट फेज ऑफ युअर डिव्होर्स, चाइल्डहुड मधलं जे काही सगळं अब्यूज हां. आहे आणि हं. त्यातून जे आपण सगळं बघितलं. बऱ्याच वेळेला कसं असतं, की लेट इट बी यू, लेट इट बी केदार, लेट इट बी महेश, लेट इट बी अनिता आता ज्यांचा करणार आहे हं. आपण परवा पॉडकास्ट. They allowed a new understanding to take place in their life. येस. देखो आप सिर्फ प्रैक्टिस कर रहे हो प्रोटोकॉल और आप एक रिजर्वेशन से मुझे सुन रहे हो तो उसका कोई हं. फायदा नहीं होगा। जैसे आपने मुझे बताया, देखो आप जब मेरे से बात करने आए कि मैं लोनली फील कर रही हूँ, तो आपकी एक्सपेक्टेशन क्या थी एक्चुअली कि मैं आपको कुछ प्रोटोकॉल दूं कि जिससे आपका हां. लोनलीनेस चला जाए। नहीं, लोनलीनेस नहीं जाए, कोई आ जाए लाइफ में। हां. करेक्ट? कि कोई आ राइट. जाए कहीं से तो। But हं. that is not how this works, याह. right? But though you resisted the understanding that I tried to give you, पर आपने उसके ऊपर काम किया। येस. तो इनिशियली आपने उसको रेजिस्ट किया। याह. कभी-कभी क्या होता है ना, देयर आर अ लॉट ऑफ पीपल whom I meet, वो अपने रिजर्वेशंस लेके सामने बैठते हैं मेरे। हं, हं. अब उसके लिए मैं क्या, कोई भी कुछ नहीं कर कुछ सकता नाही है। कर Yes. सकत. आणि मॅम आमचा प्रॉब्लेमच हा आहे, की आम्हा लोकांना माहीतच नाही, की हे आमच्यामध्ये हाँ, रेझिस्टन्स आहे. हे जेव्हा हळू प्रॅक्टिस करायला लागलो, तेव्हा ते कळलं, की रेझिस्टन्स आहे. आता पण इतके सारे ब्लॉक्स आहेत आतमध्ये, की जे लक्षात येत नाही. जेव्हा शिकवता तुम्ही काही ते आम्हाला, तेव्हा ते लक्षात येतं, की हिच्यावर काम करायचं आहे. तर हे आम्ही अननोइंगली तो काय आमच्या स्वभावाचा पार्टच बनलेला आहे. कुठलंही ते इमोशन जे त्रास देणार आहे, तो स्वभावाचा पार्ट बनलेला आहे आणि तेच तसंच लाईफ पुढे-पुढे जात आहे. तर म्हणजे चमत्कारिक आहे. जे पण आहे तुमच्या सोबत जुडल्यानंतर ते काही घडत आहे, ते चमत्कारिकच आहे आमच्यासाठी. आणि आमचा हा जो बिझनेस सुरू आहे, तिच्यामध्ये डे बाय डे इम्प्रूव्हमेंट्सच आहेत. आता आम्ही फॅक्टरीचं सेटअप केलंय नवीन. 2,500 स्क्वेअर फीटची नवीन फॅक्टरी टाकलेली आहे. मशिनरीज टाकलेल्या आहेत. 50 लाखाचं लोन झालेलं आहे आमचं सँक्शन आणि विथआऊट एनी काय म्हणतात त्याला Collateral. विथआऊट एनी कोलॅटरल आणि विथआऊट एनी हे काय म्हणतात ऑब्स्टॅकल ते काम आमचं झालं. म्हणजे कसे काय लोकं आले स्वतःहून समोरून येतायत बँकवाले विचारत आहे. मागे लागले 2-2, 3-3 बँकवाले. नाहीतर पहिले कोणी विचारतही नव्हतं आम्हाला. पण हा जो शिफ्ट आलेला आहे, जो स्वतःच्या आतमध्ये, तो त्याच्यामुळे गोष्टी बाहेरही वेगळ्या पद्धतीने घडत आहेत. व्हेरी नाईस. येस, प्रतीक. येस. सो बेसिकली मी एक वेल ऑफ फॅमिली मधनच आहे. पण कसं मॅम प्रत्येक मनी उपासना सेशनमध्ये कुठे ना कुठे एक मिडल क्लासला एक तो असतो, की आपले जे ब्लॉक्स आहेत, ते आपण कधीच काढत नाही, पण आपल्याला रईस व्हायचं आहे लाईफमध्ये. पण हे मला आता कळलं आहे, की 2-3 मनी उपासना करून तिसरी मनी उपासना आहे माझी ही आता, की जोपर्यंत आपण हे ब्लॉक्स क्लिअर करणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही पैसा कमवून घ्या, तुम्ही एक्झिक्यूट नाही करू शकणार. आता व्हेरी नाईस. रिसेंटली मी कार घेतली. मी 4 वर्षापासून कार घेतो करतोय. आणि मी बजेट बनवला फक्त 15 लाखाचा यावेळेस. कारण की यावेळेस मी खूप टॅपिंग केलं होतं स्वतःवर, की मी या मिडल क्लास बॅरियरमधनं निघायचं आहे मला. तर 15 लाख 14 लाखचा बजेट होता. पण जी गाडी मी बघायला गेलो मला नाही आवडली ती. 15 लॅक्समध्ये मी कॉम्प्रोमाईज करत होतो. पण मी जेव्हा एक हायर अपग्रेडला बघितलं, ती आय थिंक 24 लॅक्सची गाडी होती. आणि टीना होती माझ्यासोबत. आणि मी तिथे बसलो, ही पण बसली सोबत माझ्या. आणि शी सेड, "हे तू डिझर्व्ह करताय." आणि अराउंड 8 लॅक्सचा जंप होता प्राइसमध्ये, व्हिच इज टू मच फॉर अ मिडल क्लास गाय. म्हणजे थिंकिंग ऑफ मिडल क्लास गाय. तर म्हटलं चल ठीक आहे. मी पॉज घेतला. एक दिवस घेतला. पूर्ण विचार केला शांततेने आणि जी आतमधनं फिलिंग आली, की येस नाऊ यू डिझर्व्ह इट. बिकॉज ते जे ब्लॉक्स होते आधी, की बा नाही यार आपण डिझर्व्ह नाही करत, ईएमआय कशी भरणार, व्हॉटएव्हर ते छोट्या-छोट्या गोष्टी त्या ट्रिगर होतात नेहमी. तर आता असं नाही आहे आणि हे पण माहिती पडलंय, की फर्स्ट तुम्ही गेट रिच पैशाने नाही होत. पहिले तुमचा जो माइंडसेट क्लिअर होतो रिच होण्यासाठी, तो जोपर्यंत बिल्ड नाही होणार ब्लॉक्स निघून, तुम्ही नाही करू शकणार. कारण की काय आता मी 32 इयर्स ऑफ एज आहे.
आणि आय थिंक 6-7 इयर्सचा वर्क एक्सपिरियन्स आहे, तोही बिझनेसचाच आहे, जॉबचा तर काही एक्सपिरियन्स नाही माझ्याकडे. सो आय नो की कोणी स्टार्टिंग पॉईंट करताय या एजमध्ये लाईफला घेऊन, बिझनेसला घेऊन. तर एक एक असतं माइंडसेट की यार मी पैसे कमवणार आहे, पण पैसे कमवणं इज नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डुईंग अ बिझनेस. इट्स अबाउट हाऊ यू सर्व्ह द पीपल. आता हा हेल्थ सप्लिमेंटचा बिझनेस आहे, हा आउट ऑफ नोवेअर क्लिक झालेला आहे. म्हणजे आम्ही आधी टीना जे काम करत होती प्रोटीन पावडरचा, दॅट वॉज अ सिंगल प्रोडक्ट, म्हणजे एक स्पेसिफिक टार्गेटेड प्रोडक्ट होता. पण नाव वी डू अराउंड 150 प्रोडक्ट्स अँड फॉर्म्युलेशन्स त्यांचे, इच अँड एव्हरीथिंग, मायन्यूट डिटेल्स. हे सगळं आउट ऑफ नोवेअर कसं आलं, हे म्हणजे मिरॅक्युलसच आहे. कारण की विदाउट बिंग इन अ फूड सायंटिस्ट किंवा असं काहीच आम्ही केलेलं नाही बॅकग्राऊंड मध्ये, म्हणजे एज्युकेशन आणि बॅकग्राऊंड. ह्या फील्डमध्ये लोक जेव्हा येतात त्यांच्या जो 25 ते 30 वर्षांचा अनुभव असतो, आम्ही कुठून म्हणजे ती प्रेरणा होती आतमधून आलेली आणि त्या प्रेरणेतूनच हा बिझनेस उभा झाला. आता आम्ही कॅप्सुलेशन्स मध्ये आलेलो आहे. आता टॅबलेट्स मध्ये पण आम्ही एंट्री करतो आहे. मशिनरीज सगळ्या मागवलेल्या आहेत. तर ही जंप आमच्यासाठी म्हणजे खूप आम्ही बंगस आहे. म्हणजे आम्ही इमॅजिन पण करू शकत नाही, की याला आम्ही असं रूप दिलं. तर सगळं याला आता क्रेडिट तुम्हा लोकांनाच जातं मॅडम. बिल्कुल बिल्कुल. नाहीतर You know, ही I am so तुमची so proud of you. I remember the first time हम जब मिले थे, तुम्ही इतकी अशी, यू वर सच अ टिमिड हां. पर्सनैलिटी, येस. बात नहीं करते थे, इतना आपको खुद के ऊपर कंप्लेन्स थे, एंड यू नो येस. आई टोल्ड यू यू लुक सो ब्यूटीफुल एंड यू लाइक नो, लाइक यस, एंड यू हेटेड योरसेल्फ, इतना ट्रॉमा था, इतनी डरी हुई बच्ची थी कि पता नहीं क्या है लाइफ बाहर, कोई इतना नेगेटिव एक्सपीरियंस हर चीज का, एंड आई एम सो प्राउड ऑफ यू दैट यू हैव बिकम अ बॉस बेब टुडे, कि आप एक इतनी आसान नहीं है, आप एक इतनी बड़ी इंडस्ट्री चला रहे हो, आपके ऊपर मी कितीतरी लोक आपल्यावर अवलंबून आहेत ना. येस मॅम, येस. येस. आणि एंटरप्रेन्योरियल सक्सेस हा सगळ्यात मोठा तो असतो, की बिलकुल, बिलकुल. नुसतं आपण प्रॉफिट कमवतोय किंवा, पण आपल्या बरोबर जी लोक काम आहे. करतायत ना, हां. येस. त्यांच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो. आणि एक्झॅक्टली हा शिफ्ट आमच्या दोघांमध्ये आलाय. आमची जी एम्प्लॉई आहे, तिला आम्ही तिच्या बर्थडेला सरप्राईज म्हणून घेऊन गेलो शोरूमला टू व्हीलर परचेस करायला. करायला, गिफ्ट करायला. आणि ती एकदम शॉक झाली, की मला टू व्हीलर. कारण आम्हाला दिसतं, की आउट ऑफ द म्हणजे आपल्या तिच्यापेक्षा म्हणजे अनेक कॅपॅसिटी. कॅपॅसिटीपेक्षा जास्त काम करते ती आमच्यासाठी. आम्हाला काही पाहावंच लागत नाही ती असली की. ती सगळ्या लोकांना मॅनेज करून घेते. सगळं काही ती आमच्यासाठी करून घेते. तर आम्हाला असं वाटलं, की आमची पण जबाबदारी बनते तिची सिक्युरिटी करणं. तर आम्ही तिच्यासाठी गाडीची अरेंजमेंट करण्याचा वगैरे विचार केला. पण तिने ते रिजेक्ट केलं. नाही बोलली ती. पण आम्ही तिच्यासाठी जे गाडीचे पैसे जमवले त्याची तिच्यासाठी आर-डी सुरू करून दिली, की तिच्या फ्युचरमध्ये तिचं लग्न वगैरे झालं, की ते तिच्या कामात येतील. तर आम्ही म्हणजे जे लोकं आमच्यासाठी करतात आहे, तर आम्ही असं वाटतं, की आमचंही देणं लागतं त्यांना. आणि सर नेहमी जे सांगतात गिव्हिंग, तर तो जो एक्सपिरियन्स आहे गिव्हिंगचा, तो कमालीचा डिफरंट आहे. म्हणजे मनी उपासनाचा पार्टच आहे गिव्हिंग. खूप इम्पोर्टंट, सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट आहे तो गिव्हिंग. तर जेव्हा तुम्ही देणार, तेव्हा तुमच्याकडे येणार. पण येण्याच्या अपेक्षेने देऊ नका, हे सर सांगत असतात. तर जे छोटे-छोटे जे टेक्निक्स आहेत, ती ₹50 ची नोट आणि जे तुम्ही म्हणजे बरेचशा आहेत छोटे-छोटे, जेव्हा लोकं मनी उपासना प्रॅक्टिस करायला लागतील, तेव्हा त्यांना कळतील, की काय-काय छोटे-छोटे गोष्टी सांगतात, तर ते किती इम्पॅक्टफुल आहेत. 6 महिने म्हणजे जेव्हा पेट्रोल भरायची सुरुवातीला मनी उपासनाच्या आधी, तर मी ₹1 सोडत नव्हती पेट्रोल पंपवाल्याकडनं. मला असं असं चिकटपणा होता, की ₹1 कशाला सोडू? 50 पैसे कशाला सोडू? अ, आणि जसं मी ते नोट सोडणं सुरू केलं युनिव्हर्समध्ये ₹50 ची, 6 महिन्यानंतर असा शिफ्ट होता, की आता मी पेट्रोलची टाकी फुल करून फिरते. पहिले नव्हती करू शकत. पहिले ते जमतच नव्हतं. म्हणजे कोणाला पटतच नव्हतं ते. ते प्रोग्रामिंगच नव्हतं. म्हणजे लिटरली ती सेल्युलर प्रोग्रामिंग जी चेंज होते म्हणतात तुम्ही, ती होतेच. हा कसा काय शिफ्ट आला, की पैशांना घेऊन इतकं पॉझिटिव्ह मी कशी कसं? काय झाली? म्हणजे माझ्यामध्ये इतकी ती वाढली कॅपॅसिटी गिव्हिंगची, की आणि जेव्हा माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी वाढली गिव्हिंगची, त्याच्यानंतर मला क्रेडिट कार्ड भेटायला लागले. नाही तर मला कोणी विचारत नव्हतं क्रेडिट कार्ड. मी म्हणायचे, की "मेरे को देते क्या?" तो वो बोलते थे, की "नहीं, बिज़नेस करने का नहीं देते." सीधा मुँह पे मतलब रिजेक्शन मारते थे। बट जब से मैंने फिर देना शुरू किया, तो अपने आप हर हफ्ते में, हर महीने में मुझे क्रेडिट कार्ड वालों के फ़ोन आते हैं। अभी 10 क्रेडिट कार्ड है मेरे पास। तो मेरे को बड़ा मज़ा आता है ये सब देख के, कि वाओ! मेरे को इतना भाव मिल रहा है।
येस. बोल ना आणि तू. टीना इवन तुम्ही ज्या वेळेला शिवमला आला होता, तुमची जी हेल्थ कंडिशन होती, आई फील खूप सो डेंजर. प्राउड कि आप इतने स्मॉल एज में यूर फाइटिंग रूमेटॉइड आर्थराइटिस, और आपने जिस स्ट्रेंथ से उसको फेस किया, आप जितने काम थे, जितने रिलैक्स थे, इट वाज डिफिकल्ट, आई नो इट वाज डिफिकल्ट, आपको उठना भी डिफिकल्ट था, बट त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पण तुम्ही इतक्या कामली, शांतपणे ते सगळं हँडल करत होतात. म्हणजे ही स्ट्रेंथ आहे खरं. हे सगळं जे आपण शिकतोय. मी येस. परत-परत तेच सांगते, की मटेरियल गोष्टी येस दे मेक यू हॅपी. पण त्याचं एक आनंदाची त्याचं एक लिमिट आहे. येस. म्हणजे जसं आता गाडी घेतली, नेक्स्ट इयर ती जुनी होणार आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठी दिसणार आहे आपल्याला. पण ही जी स्ट्रेंथ आहे आपली, की आपण एकटं राहू शकतो, शांतपणे एकटं राहू शकतो. कितीही प्रॉब्लेम असले तरी आपण फेस करू शकतो. आज लोकं नुसत्या प्रॉब्लेमच्या कल्पनेने पण त्यांचं सगळं अवसन गळतं. आणि आपण फेस करू शकतो, आपण उभं राहू शकतो, आपण 4 लोकांना सपोर्ट करू शकतो. येस. येस. एखादा प्रॉब्लेम आला तर आपण आपली मनस्थिती स्थिर ठेवून तो हँडल करू शकतो. धिस इज एव्होल्यूशन, म्हणजे ही उत्क्रांतीची गती आहे. आय एम व्हेरी प्राउड टू सी यू लाइक दिस. थँक यू म्हणजे सो मच मॅम. कोणी आणि कल्पना केली होती, की जिथे आपण सुरू केलं, एक इतकी सेल्फ डाऊट मध्ये अडकलेली मुलगी आज जाऊन एवढा मोठा बिझनेस एस्टॅब्लिश करेल. सो आणि टीना मॅम यू मला इतका चांगला सपोर्टिव्ह हो. पार्टनर मिळाला, नाही, बिझनेस पार्टनर, प्रतीक की हॅज त्यांनी बीन नेक्स्ट लेव्हलवर नेलाय. प्रतीक हॅज त्यांनी ह्या बीन गोष्टीला नेक्स्ट लेव्हलवर नेलंय. phenomenal support, and he's a येस. very sweet person also. येस. Very sweet person. म्हणजे माझी So तब्येत खराब होती तर हाच एक असतो, की जो मला पूर्ण वेळ सपोर्ट करतो अनकंडिशनली. तर माझ्या लाईफमध्ये हे ब्लेसिंग आहेत, की असे लोकं म्हणजे मला जुळायला लागले, जे आधीपर्यंत नव्हते. आणि मग देखो आप कंप्लेन कर रहे थे अकेले होने का. देखो. आणि म्हणजे सपोर्ट सिस्टम जवळच आहे, पण तो दिसत नाही. कारण कारण आपण आपण कंप्लीट नसतो ना कंप्लीट आतमधनं. नसतो. कसं आहे, कितीही आपटा तुम्ही, आणि इफ यू आर इनकम्प्लीट, यू विल ऑलवेज अट्रॅक्ट पीपल हू येस. कॉन्स्टेंटली मेक यू फील इनकम्प्लीट, येस, येस. या वो भी इतना खाली है. मैं हमेशा हां. कहती हूँ कि आप भिखारी से भीख नहीं मांग सकते हो. बरं. उसकी बात ही नहीं है, वो आपको प्यार कहाँ से देगा? वो खुद नाही, सही बेचारा बात है. झगड़ रहा है. सही बात. आप जब कंप्लीट हो जाओगे अपने आप में, जेव्हा आपण आतूनच पूर्ण होतो, there is a possibility कि somebody who is complete comes in our life, or even if somebody doesn't come, you don't need that person at that point of राइट, time. राइट, राइट. पण हे कळायला, हे उमजायला आणि हे वळायला फार वेळ लागतो. बिलकुल बरोबर, बिलकुल बरोबर. पण टीना, यू आर एन इन्स्पिरेशन टू येस. एव्हरी गर्ल आउट देअर, एव्हरी वुमन आउट देअर, की जिला स्वतःवरती डाऊट आहे, की मी काहीच करू शकत नाही. आय एम गुड फॉर नथिंग. मी एका येस. श्रीमंत बॅकग्राऊंड मधनं येत नाही. माझं हे XYZ एज्युकेशन नाहीये. मला कोणी गॉडफादर नाहीये. मला हे नाहीये, मला ते नाहीये, मला जबाबदाऱ्या आहेत. सो यू आर एन इन्स्पिरेशन टू ऑल द विमेन आउट देअर. थँक यू मॅम. थँक यू सो मच. सो नाइस टीना, सो नाइस प्रतीक, एंड विश यू ऑल द वेरी बेस्ट, और ये बिजनेस ऐसे ही बढ़ता रहे. येस मॅम. थँक यू बिलकुल, सो थँक यू मच सो मॅम. मच मॅम. और साल मला अजून एक ऍड करायचं आहे, शिवोहम बद्दल पण. येस. तुमचे वर्षभरात आपले जे प्रोग्राम्स चालतात, म्हणजे याच्यासारखा प्रसादच नाही आहे. म्हणजे मी आजपर्यंत पाहिलं नाही. आणि ह्या लेव्हलवर जाऊन खूप सारे मोटिव्हेशनल स्पीकर्स आहेत, खूप सारे ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे पाहत असतो. आता खूप सध्या Facebookवर, Instagramवर दिसतात. पण ज्या पद्धतीने आपण हे प्रोग्राम्स केलेले आहेत अरेंज, वर्षाच्या सुरुवातीला मनी उपासनापासून ते शेवटी शिवोहम आणि एंजल्स पर्यंत. शिवोहम तर बॅटरी बॅकअप सारखं आहे. तिथनं निघाल्यानंतर माझ्या हेल्थमध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट आली. मला औषधं लागायला लागले. आधी लागतच नव्हते. इतकी औषधं घेऊन मला एक औषध लागत नव्हतं. आणि म्हणजे मी तिथे आली शिवोहमला जेव्हा, तेव्हा सगळेजण काळजीत होते माझ्या तब्येतीला घेऊन. मला कितीतरी लोकांचे कॉल आलेत आणि सगळेजण मला विचारत होते, की कशी आहे तब्येत वगैरे. सगळ्यांना काळजी होती. तर मी सगळ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, की आता मी एकदम बरी आहे. कुठलंही पेन नाहीये मला आणि एकदम स्टेबल आहे मी. इमोशनली, मेंटली, फिजिकली एकदम स्टेबल आहे. आणि हा शिफ्ट माझ्या लाईफमध्ये, हा शिफ्ट आता जो आलेला आहे, तो शिवोहम नंतरच आला. काहीतरी एनर्जी शिफ्ट झाली आहे. सरांच्या सान्निध्यात ते 2 दिवस असतात. ते काहीतरी वेगळंच देऊन जातात. त्या शिवोहममध्ये काही समजू नाही तर नको समजू. पण सरांची जी एनर्जी आहे, ती काहीतरी
म्हणजे वेगळंच चमत्कार क्रिएट करते येस. लाईफमध्ये आणि हे तर प्रतीकने पण एक्सपिरियन्स केलेलंच आहे. तुझं सांग आता तू. मॅम शिवम नंतर जे पूर्ण ब्लॉग पोर्टल्स होते ना, आय डोंट नो हाऊ, पण इतके कामं आय मीन सर्च म्हणजे लिटरली 100 कामं माझे घडले असतील मागच्या 3 महिन्यात. शिवम झाला आपल्या ऑक्टोबरला. आय मीन आउट ऑफ नोवेअर असे बंद कामं पण ओपन झालेत अँड इट वॉज की यार मी तर शिवम मला खूप काही म्हणजे ग्राफ नाही झाला कारण की नेक्स्ट लेवल आहे. पण यार काय पोर्टल ओपन कितना झालंय म्हणजे सिंपल बनाया यार प्रतीक इस साल तो. हो, येस. म्हणजे लिटरली. हे जे तो म्हणायचा, की मला माझ्या रूमसाठी टीव्ही घ्यायचा आहे, माझ्या रूमसाठी एसी घ्यायचा आहे, मला गाडी विकायची आहे. शिवममधनं आल्यावर 15 दिवसात त्याची गाडी विकल्या गेली. 3 वर्षापासून तो ट्राय करतोय गाडी विकायचा. लोकं येतात, पाहून जातात, ठरवतात, पण होत नव्हतं. पण त्याच्यामध्ये इतकं फास्ट मूव्हमेंट झालंय त्याच्या हिच्यामध्ये आणि मी पण पाहून आश्चर्यातच, की हे असं कसं होतंय, असं कसं होतंय आणि हा बिलकुल रेझिस्टन्स नाही. पहिले इतकं रेझिस्टन्स राहायचं याला. राईट. खरंच मॅम शिवम ओपन्स युअर पोर्टल्स म्हणजे एक पूर्ण सिरीजच आहे. मणी उपासना, सप्तचक्र, एंजल्स, ऋणानुबंध, लास्ट शिवम. आय मीन अॅन्युअल करणंच कंपल्सरी आहे. हां, करणंच हां, म्हणजे सगळ्यांनी अॅन्युअललाच ॲडमिशन घेणं Yeah. कंपल्सरी आहे. कारण की प्रत्येक फेजला इतका सपोर्ट मिळत असतो, Yes. इतकं एन्करेजमेंट मिळत असते आणि इतके काही विषय समजतात स्वतःबद्दल हिडन, जे असे समजूच नाही शकत. कारण आपण पूर्ण वेळ अशा लोकांमध्ये राहतो, जे आपल्याच सारखे आहेत. म्हणजे त्यांनाही नाही माहीत लाईफला कुठल्या डायरेक्शनला न्यायचंय. तर मी तर डायरेक्शन भटकलेलीच होती. पण जशी तुमच्याकडे आली, मला डायरेक्शन मिळायला लागली. माझ्यात क्लॅरिटी यायला लागली. मला गोष्टी सिंपल होऊन समजायला लागल्यात. मला स्वतःवर काय काम करायचंय मला हे कळायला लागलं. आणि ते काम करता-करता स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप वेळ घेतला मी. पण प्रामाणिकपणे मी सगळं स्वतःवर काम करत राहिले. आणि मला असं वाटतं, की माझी पर्सनल ड्युटी आहे, की लोकांना एन्करेज करणं, सर आणि मॅडम पर्यंत पोहोचवणं. मला असं वाटतं हे माझं काम आहे. की मला जर होऊ शकतो, मी जर हे अचीव्ह करू शकते, तर कोणी कितीही वाईट परिस्थितीतला का असेल, तो इथे येऊन ठीक होणारच. म्हणजे डाऊटच नाहीये तिच्यात. तर लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि जे काही पैसे याच्यासाठी तुम्ही जे काही मोजत आहे, ते काहीच नाही. त्याला काही व्हॅल्यू पण नाहीये मॅम. म्हणजे खरंच नाहीये. कारण 30,000 35,000 काय आहे? म्हणजे तुम्ही लाईफ ट्रान्सफॉर्म करताय. लाईफ ट्रान्सफॉर्म करायचे 35,000 काही किंमतच नाहीये. हे तर असेच उडवतो आपण. पण ज्या पद्धतीने तुम्ही चॅनलाइज करून देता प्रत्येकाच्या लाईफला, ते एकदम अमेझिंग आहे. म्हणजे इथे आल्याशिवाय ते पॉसिबल नाही. म्हणजे जी जर्नी माझी 15 वर्षात झाली असती, ती मी 5 वर्षात केली येस. कंप्लीट. ऍक्च्युली आपण हां, हे हां. बघितलंय. म्हणजे आपण एकदम. बिझनेस कन्सल्टिंगच्या साठी पण किती वेळा भेटलो, की हो, प्रॉफिट हो. होत येस, नाही, हे येस. होत नाही, लोकं येस. चांगली मिळत नाहीत, सिस्टम तुम्ही नाहीये, ते सांग सगळं मॅडमचा गोंधळलेलं एक्सपिरियन्स. आहे. मॅडम मी तुला म्हटलं होतं. मॅम काय? माहितीये रिसेंटली अरे यार स्किप कुछ बोल नाही. बोल. ते नाही का तू मॅडमला म्हटलं होतं, की ह्या बिझनेसमधनं प्रॉफिट नाही हा येत आहे. मॅम येस. वी टूक युअर कन्सल्टेशन आणि मी तुम्हाला शेअर केलं होतं की बिझनेस थोडा डाऊन चाललेला आहे, लॉसेस मध्ये आहे आणि काम करायला थोडंसं टाईट चाललंय कारण की वी आर नॉट अर्निंग दॅट मच बिकॉज लॉसेस भरून काढायचे होते. तर यू सेड की इफ युअर बिझनेस इज नॉट गिव्हिंग दॅट मच विच यू फील लाईक इतकं तरी मिळायला पाहिजे मिनिमम. तितकं जर नसेल देत तर डोंट डू दॅट वर्क. आणि त्या दिवशी आम्ही इतकी ब्रेनस्टॉर्मिंग केली होती दोघांनी की काय करायचं फ्युचरमध्ये, वी वॉन्ट टू डू इट ऑर नॉट. आणि मग तिथनं जे आम्ही झेप घेतली लिटरली स्काय रॉकेटच झाला त्याच्यानंतर कारण की आम्ही फोकस करू शकलो, जी अंडरस्टँडिंग वाढली बिझनेस लागून. छोटंसंच तुम्ही एक गायडन्स दिलं पण त्याच्याने लिटरली पूर्ण यू आर वर्षभराचा. सो रेजिस्टेंट फॉर सिस्टम्स. येस. येस येस. सिस्टम लगाने को इतना रेजिस्टेंस, मुझे कितना कन्विंस करना पड़ा है दोनों को कि सिस्टम से काम करो. मैम लेकिन अभी मेच्योरिटी आ चुकी है बहुत चीजों में ओवर द टाइम. And these म्हणजे तुम्ही जेव्हा entrepreneurial तुमचं skills develop in you, येस, right? येस. They येस start येस developing once हम जब येस. खुद पे काम करते हैं ना, जसं आपण स्वतःला ग्रूम हम्म. करतो, ऑटोमॅटिकली येस. ही मॅच्युरिटी, हा सिरियसनेस, सिरियसनेस. कमिटमेंट टुवर्ड्स बिझनेस, टुवर्ड्स युअर जॉब वर्क, जे काय असेल ते, पॅशन, हे ऑटोमॅटिकलीच वाढायला लागतं या प्रोसेसमध्ये. बिलकुल नक्की मॅम. आणि तुम्ही जेव्हा कन्सल्टेशनच्या वेळेस किंवा जेव्हा शिकवता आम्हाला, तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने सांगता, असं हे राइट आहे आणि हे रॉंग आहे, तेव्हा हे पटत नाही आम्हाला. म्हणजे म्हणजे जे तुम्ही बोलता असं वाटतं, की माहिती आहे बरोबर आहे, पण ते जमत नाही आम्ही कसं करणार आहे? ते एक्सेप्टच नाही करून होत. पण मग हळू-हळू म्हणजे ते एक्सेप्ट करायला मला तुम्ही जे सांगितलं मला 5, 6, 7 महिने लागतातच स्वतःवर काम करायला आणि मग ते ठोकून-ठोकून स्वतःला प्रत्येक
टेक्निक्स मधनं नेऊन म्हणजे ते ब्लॉक्स काढायला इतकं काही म्हणजे हेल्प होतं त्याच्याने, की म्हणजे ह्या गोष्टी ज्या ज्या पद्धतीने स्मूथली व्हायला पाहिजे, त्या व्हायला लागतात. म्हणजे लाईफ एकदम चॅनलाइज झाल्यासारखं वाटतं, अलाइनमेंट मध्ये आल्यासारखं वाटतं. जसे सर म्हणतात अलाइनमेंट मध्ये आल्यावर गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात. तर त्या ऑटोमॅटिकली घडायला लागतात. पण सुरुवातीला रेझिस्टन्स इतका असतो, जेव्हा तुम्ही सांगता, तेव्हा ते ऐकावसंच वाटत नाही. प्रॅक्टिसच करावीशी वाटत नाही. नकोच वाटतं. पण तरीही मग स्वतःला सांगून, तुमचे व्हिडिओज ऐकून, ते स्वतःला पुश करत इथपर्यंत आणतो आम्ही. मॅम ते कारण गोल्डन कम्फर्ट रेशो. झोनच्या बाहेर आपण विचारच नाही हां, करू शकत ना. नाही करू शकत. आणि सी तुम्ही माझ्याकडे त्याच कारणासाठी येता ना, की प्रोबॅबली आय विल गिव्ह यू एन इनसाइट जो प्रोबॅबली तुमच्या ह्याच्यात तुम्हाला क्लिक नहीं होत है. फ्रॉम बरोबर. आउटसाइड आई मे बी एबल टू टेल यू समथिंग जो तुमको नहीं दिख रहा है. अभी तुम जहाँ पे हो वहां से. पण तुम्ही जर ब्लॉकेजेस घेऊनच माझ्याकडे आला, की नाही आम्हाला हे ऐकायचंच नाहीये. आम्हाला हे करायचंच नाहीये. देखो आई कैन हेल्प यू अगर आप मेरे पास आए की हो मला हे मार्केटिंग करायचंय पण मला खूप कंटाळा आहे किंवा मला सुचत नाही. हो. येस दिस इज वेअर आय हेल्प यू. की मला हां. कळतंय की मी इथे कमी पडतो, मला हे करायला पाहिजे. मला कळतंय की मला हिशोब मागायला पाहिजेत, पण मला नाही, होत नाहीये. नाही होत. दिस इज वेअर आय विल हेल्प यू. पर येस. तुम्ही जर असं डिसाईडच केलंय की नाही, 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 हे होणारच नाही माझ्याकडनं. हे असं होतच नाही लाईफमध्ये. नहीं, 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 ये सब गलत है. मेरे पास एक बंदा आया परसों, मैं एक एग्जांपल बताती हूँ आपको. तो ही इज इनटू रिअल इस्टेट. हं. ओके. तर तो एका कॉलनीमध्ये राहतो. इट्स अ ह्यूज कॉलनी. हां. आणि तो तिथलंच रिअल इस्टेट करतो फक्त. ओके. तर मी म्हटलं, "असं का?" म्हणजे एका टाउनशिपमध्ये असं किती रोज घरं भाड्याने जात असतील? हं. बरोबर. तो बाहेर का जात नाही? तर ही इज टेलिंग मी, "नहीं, नहीं, नहीं, वो होतं तसं होत नाही, तसं होत नाही." म्हटलं, "सी, आप मुझे प्रॉब्लम बताओ ना, हं. कि आपको डर हम्म. लगता है, आपको हां. शर्म आती है, बाहेर जाके काम करने में, आपको समझ में कधी-कधी असं असतं ना, की आपल्याला हो. कळतच नाही, की कुठून सुरू करू मी? ओके, वी विल वर्क ऑन दिस प्रॉब्लेम. हं. पण आप मुझे अगर बता रहे हो, की नहीं, 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 ये नहीं मैं करूँगा, मेरे से ये नहीं होगा. मग माझ्याकडे येण्याचा किंवा हे सगळं ऐकण्याचा पॉइंटच काय आहे? तो जसं बिलकुल तुम्ही बरोबर. सांगताय टीना, की तुम्ही ते सजेशन किंवा काय जे असेल ते यू टेक इट सीरियसली बिकॉज़ यू फील कि बाबा इसको शायद कुछ ऐसा समझ रहा है जो मुझे नहीं समझ रहा है. नाही समजलं ॲक्चुअली. हं. She can give me a point of view which probably I don't ॲक्चुअली. right now येस. understand. And then you हो. decide to work over it. येस. पर आप ब्लॉकेजेस मन में लेके नहीं 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 ये नहीं होगा, ये ऐसा नहीं होता है, मेरे धंधे में हम्म. पैसा ही नहीं है, मेरे बिजनेस में लोग ऐसे ही करते हैं. मेरे को कितनी बार लोग आके बोलते हैं कि नहीं हमारा धंधा क्रेडिट पे ही चलता है, ऐसे होता है, लोग पैसे ही नहीं देते. We have seen कि when you change, automatically the whole हम्म. system changes. बिल्कुल राइट. यस मैम. एक्सपीरियंस किया है हमने. समझे. पर आप अगर मेरे पास आके बताओगे कि क्या मेरे को हो ही नहीं रहा है, तो ये कैसे होगा? आप मुझे प्रॉब्लम बताओ ना कि ये क्यों वर्क नहीं हो रहा है, फिर हम उसको वर्क करेंगे. येस, येस. विथ यू बोथ मैं इतने साल से आप दोनों से बात कर रही हूँ. आप हमेशा रेडी हो, तो आपको पता है कि आपको आपके कंफर्ट जोन के बाहर जाना पड़ेगा. येस. पर यस. आप ही मेरे पास ये सब लेके आते हो ना कि भाई हमें अभी आ जाना है, हमें अभी ये करना है, हमें अभी वो करना है. तो आप ही लेके आते हो ये सब विशेज़ कि अभी हमको ये चाहिए, हमको वो चाहिए. येस. तो you both are ready to work for that and that is why all this works for you. येस. यानी सिर्फ कोई प्रोटोकॉल करना, टेक्निक करना, ये इतना ही नहीं है. इसके पीछे जो अंडरस्टैंडिंग है ना, ये हम्म. बहुत इम्पोर्टेंट बहुत है. इम्पोर्टेंट. इम्पोर्टंट है. यस हां. मैम. और वो आपके साथ जिंदगी भर रहेगी. येस. यस दैट्स करेक्ट. क्योंकि आज आप आता तुम्हाला पण कळतंय ना, की 2015 मध्ये किंवा 17 मध्ये तुमचं लेव्हल ऑफ अंडरस्टँडिंग काय हो. होतं आणि हो आज हो. लेव्हल ऑफ अंडरस्टँडिंग काय खूप आहे. फरक आहे. बिलकुल, बिलकुल. खूप खूप फरक. म्हणजे आणि काही त्याला प्रश्नच नाहीये. आणि दॅट इज प्राइसलेस. येस, येस येस, येस. येस. तेच म्हणत आहे 30,000 इट कमी इज घेताय. प्राइसलेस. आणि ती खरी स्ट्रेंथ है आपली. बिल्कुल, यस मैम. बिल्कुल, बिल्कुल. सो बहुत मजा आया मुझे पॉडकास्ट करने में क्योंकि आपकी भी स्टोरी मेरे लिए इतनी मैंने नजदीक से देखी है. आई यस हैव यस. सीन यू. वी हैव इतना हमने सर पीटा है सारे प्रॉब्लम्स के ऊपर. हम येस, रोए हैं. वी हैव गॉन थ्रू सो मच लाइफ येस, ट्रॉमास. येस. यस मैम. And seeing you today standing so high, I am all praises for you. थँक थँक यू यू सो सो मच मच मैम. मॅम. welcome.
वॉज Thank नाईस टॉकिंग टू यू आणि थँक्यू आम्हाला प्लॅटफॉर्म ओपन दिल्याबद्दल. करून दिला आहे. आमचे एक्सपिरियन्सेस शेअर करायला मजा आली मस्त. you very much. आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत So many मनी people. उपासनासाठी. Yes, yes. येस. 2 हफ्तों में स्टार्ट ही हो जाएगा. बिलकुल. थँक्यू सो मच मॅम अँड सर. थँक्यू सो मच. खरंच तुमच्याशिवाय नसतं झालं. आय मीन बहुत वी आर ग्रेटफुल आहे. सो ग्रेटफुल. इकडे तिकडे भटकलेले लोक होतो, एका ठिकाणी आलो. आय मीन पोस्ट. खूप कंपोस्ट. आय मीन Very nice. दिल से थँक्यू. Thank you very much. Okay. Thank you so चलो, much. take care and we will meet Oh, this year in Yes, Mani ma'am. Upasna. Yes, ma'am. येस Bye. मॅम. थँक्यू. Thank you. Good Bye, night. ma'am. Bye.